नमस्कार. आपण आज बनवणार आहोत ओला झोला. अगदी कोकणाकडे आपण बनवतो गावाकडे तसंच बनवणार आहोत. खास स्पेशल ओला झोला आपण कसा बनवतो ते तुम्ही एकदा बनवून बघा. चला आता आपण कसं बनवतो ते आपण बघूया. हे आता आपण कोलिम बनवणार आहोत. झोला कोण झोला म्हणतात, कोण ओला कोलिम म्हणतात. हा ओला झोला आहे, तो आपण आता बनवणार आहोत. ते तुम्हाला दाखवतो. आपण आता गॅस लावूया. आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. तेल थोडं कोलिम आहे ओला, त्याला तेल थोडा जास्त लागतं. 2 पळी तेल आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. तापून द्यायचं तेल चांगलं. आता आपण याच्यात 1 चमचा, छोटा चमचा आहे बाका, 1 चमचा मोहरी घातली. 1 चमचा, छोटा चमचा आहे, 1 चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की हा कढीपत्ता घालायचा. बघा, हा कढीपत्ता दिसायला 10-12 पानं आहेत कढीपत्त्याची. मोहरी चांगली कढीपत्ता तडतडला चांगला व्यवस्थित की मग कांदा घालायचा. 4 कांदे घेतले, मोठे मोठे बारीक मोठे कांदे होते. त्याला चांगला परतून घ्यायचा कांदा. बघा, टमाट्याचा कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित एकदम. आता आपण याच्यामध्ये घालायचं मीठ. हा एवढा घेतला, अर्धा चमचा मीठ घेतोय. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. आणि अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा पाऊण चमचा घ्यायचा. पावणा चमचा घ्यायचा. हा 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. बघा, 1 चमचा. आपण याच्यामध्ये घेतोय हा 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धना जिरा पावडर आणि आपला हा मालवणी मसाला हा 1 चमचा. हे 2 चमचे मालवणी मसाला घेतला आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर घेतली. आता 1 चमचा आपण ही घेऊया काश्मीरी पेस्ट, मिरचीची पेस्ट, काश्मीरी मिरचीची पेस्ट. 2 चमचे काश्मीरी मिरचीची पेस्ट घेतली. हे बघा, हे 2 चमचे, छोटे चमचे, तर मोठा नाही आहे. चांगला परतून घ्यायचा. गॅस कमी ठेवायचा. मसाला चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित, कमी गॅस होतो. ही पेस्ट आहे, टमाट्याची पेस्ट आहे. हा 1 चमचा, 2 चमचे पेस्ट घालतात. कोकम घालायचा. हा चांगला आपला गावचा कोकम आहे, कोकणातला आपला. आंबट आहे खूप. कोकणाशिवाय मजा नाही मच्छीला. आपण थोडा गॅस कमी करूया आणि झाकून ठेवूया. कमी केलेला आपण गॅस. आता चांगला 10 मिनिटं तरी आपण त्याला भाजून घेऊया, चांगला तेल सोडेपर्यंत टमाट्याची पेस्टला. 10 मिनिटांसाठी ठेवूया आपण. आता 10 मिनिटांसाठी आपण याला झाकण मारून ठेवलं होतं. चांगलं तेल सोडलंय बघा. हे बघा, मस्त एकदम. चांगलं बघा असं तेल सोडलंय बघा. बघा, मस्त एकदम तेल सोडलंय. टमाट्याची कच्ची टमाट्याची पेस्ट नाही घालायची. आता आपण कोलिम घालूया. आता आपण कोलिम पाणी काढून नितळून घेतलेलं आहे. चांगलं असं दाबून
प्रेस करून पाणी काढून घेतलं. आता आपण याच्यात घालूया पोळी. गॅस कमी ठेवलेला आहे. थोडा गॅस मोठा करायचा. चांगला कोलमाला मसाला लागला पाहिजे. मीठ, मसाला, तेल. बघ असं लागतो खोलीमध्ये. पळी मारत राहायची 2-2 मिनिटांनी, 2-3 मिनिटांनी पळी मारत राहायची. आपण आज हा ओला झोला बनवलेला आहे. तो कसा बनवला आहे त्याची आपण कसा झाला आहे त्याची आपण टेस्ट करूया. छान झाला, मस्त आंबट वगैरे, मीठ मसाला आंबट एकदम उत्तम झालेला आहे. छान झालेला आहे, सुंदर झालेला आहे. आता हा कोलमाची या ओल्या झोल्याची तुम्हाला डिश आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा, संपूर्ण पहा व एकदा तरी बनवून बघावे. ओला झोला कसा आपण बनवला आहे. लाईक करा, शेअर करा इतरांना. थँक्यू.